फायनली रेडी झालोय. आता मस्त पैकी जेवण वगैरे करू आणि लगेच बाई स्टुडिओला जाऊया. काय आज काही कॉल आहे का? येणार आहे हा एक पेस्टॅटो आहे येणार आहे. वेळ लागणार त्या भावाला, लांबून येतो जरा. चलो बाय. खाना खाते खाना इकडं वाट तुम्ही इकडं मम्मी मस्त पैकी चुरून देते. हा बाय चुरून मरून खाणार आहे. आज काय भाजी आहे? मेथी स्पेशल मेथी. काल बाजार झाला आणि ताजी मेथी आहे. दुसऱ्या दिवशी लगेच बनली पाहिजे, नाही तर काय खराब होऊन जाईल ती. चलो गणपती बाप्पा मोरया. दर्शन करून घेऊ. गाईच शान आहे आपली, शान, हिंदू धर्माची शान आहे. तिलक गणपती बाप्पा मोरया, भोलेनाथ की जय. चला गाईज जेवण करून घेऊ मस्त पैकी. वाजते नाही बाय भाई. आणि आईच्या हाताचं जे असतं ना जेवण, ते खरं एक नंबर असतं. चला आता जेवण करूया. तुम्ही पण या जेवणाला. चलो फायनली स्टुडिओला चाललोय. ऑलरेडी पेंटिंग साठी क्लायंट आलेले खूप लांबून. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला तर कंटिन्यू दाखवणार आहे मी व्हिडिओ. चला मग भेटूया डायरेक्ट स्टुडिओला. फायनली स्टुडिओला पोहोचलोय. कुठून आले हो? नांदेड. म्हणजे नांदेड मध्ये का? नांदेड. तुम्ही कसे आले? ट्रेनने आले का? प्रॉपर नांदेड जिल्हा आहे का तेलंगणा आहे? नांदेड जिल्हा. आणि तेलंगणा म्हणजे कसं बॉर्डर लँग्वेज येत असेल तेलंगणा पुरी. मराठी नाही बोलत म्हणजे सर स्पेशली आपल्याकडं नांदेड जिल्ह्यावरून आले. आणि किती तास लागले तुम्हाला इथे यायला? मला 7 ते 8 तास. 7-8 तास ट्रेनने आले ना? बरं. काय करायचं तुम्हाला? पेंटिंग कारण ते पेंटिंग आपल्याला फोटो अगोदरच पाठवला होता. आता आपण लाईव्ह पेंटिंग करणार आहे सरांसमोर. चला मग कंटिन्यू करूया पेंटिंग. बाय भेटा मला. एकच संपर्क 5 जिल्हे आले. इथं इझी होऊन जातं. ट्रेन आहे, एअरपोर्ट आहे, समृद्धी महामार्ग आहे. म्हणजे सगळं सोडून जातं. म्हणजे तुम्हाला सगळं परफेक्ट व्हायचंय. तुम्ही एक माइंडमध्ये सेट करा. जॉब पण घेऊ. माझ्याकडे आहेच ऑलरेडी. मी 2-3 जॉब आहे ना. तू शिकून द्या म्हणलं. तुमच्या दुकानात म्हणलं पडतं नाही झालं. भविष्य तुमचं हात साफ झालेला पाहिजे ना. हात साफ होते. आपण जॉब घेऊ नाही तर गोष्टी सक्तीच्या पुरस्कार झाले होते. काय झालं प्रॅक्टिस करायला तुम्हाला याच्यावर म्हणजे तुम्ही काय पण ड्रॉइंग बनवू शकता. मी सुद्धा त्याच्यावर ड्रॉइंग बनवली.
सगळे त्याच्यावरच बनवले. तुम्ही पण त्याच्यावरच बनवा आणि जर तुम्हाला वाटलं काहीतरी मोठी कॅनव्हास वगैरे बनवायची तर तुम्हाला ते कॅनव्हास आणावं लागेल. इकडे आणून घेतली. अजून माझे 2 कॅनव्हास पडलेले, मला 2 पेंटिंग बनवायच्या मोठ्या आणि पुढे लावायचे आहे. जर टाइमच भेटत नाही एवढा. भाऊचा फर्स्ट टॅटू आहे आणि आपण आता स्टार्ट करणार आहे. आणि कुठून आलाच भाऊ? सिल्लोड. सिल्लोड. अरे आपल्याच गावाचा आहे. चला आता करूया कंटिन्यू. त्रिशूल आणि मोरपंख विथ बासुरी, एक इन्फिनिटिव्ह पण आहे तिच्यात. भारी आहे. నేను తెలంగాణ బార్డర్ నుంచి వచ్చిన నా దోస్తులు అన్నాడు సరే డ్రాయింగ్ ఇంకా టాటూ మంచిగా తీస్తున్నాను అన్ని ఇక్కడ వచ్చిన సంభాషణ. आता मला काय समजलं नाही. मराठीत सांगा हे काय बोललास तू? मी तेलंगणा बॉर्डर आलो. हा, हा. माझे दोस्त सांगले सोशल मीडियावरती बघितले तुम्हाला, हा, हा. सांगितले की सर ड्रॉइंग टॅटू चांगले आहे. बरं. त्यामुळे मी छत्रपती फाइनली सर का पेंटिंग हो चुका है. अभी 2-3 घंटे से कंटिन्यू पेंटिंग चल रहा था. अभी सर का हो गया पेंटिंग. अभी ए भाई कार्तिक भाई एंगल ले, पटाख से फोटो ले और सर को फ्री कर दे भाई. करेगा ना फ्री? सर को इधर ही रुकाने वाला है आज. खाना खाना तेरे को रहेगा भाई. असं बोल भाई, बडा मन तो बता. सर स्पेशली त्यांच्या वडिलांचा फेस टॅटू करण्यासाठी आलेले माझ्याकडं. सर टाईम पण दाखव बाबा. आता टाईम काय झालेला आहे? तसे 11:30 ना, 11:30 वाजले आणि आज कंटिन्यू काम चालू होतं. आणि सर पण फेस टॅटूसाठी कुठून आले सर? पैठणवरून आले. आणि सरांना त्यांच्या वडिलांचा फेस करायचा आहे. तर आज काय विशेष आहे सर फेस टॅटू करण्याचं? काय विशेष खूप दिवसाची इच्छा होती काढायचा आणि वडिलांना दाखवायचं. सरांनी माझं वर्क कुठं बघितलं सर तुम्ही? इंस्टाग्रामला बघितलं. चला आता कंटिन्यू आपण करूया टॅटू. तुम्हाला पण दाखवतो कसा टॅटू होणार आहे. फायनली सरांचा टॅटू झालेला आहे कम्प्लीट. तुम्ही पण बघू शकता प्रॉपर फिनिशिंग मध्ये वर्क केलेले. सर तुम्हाला आवडला का? खूप छान, एक नंबर बनवलं होतं. थँक्यू सो मच. आणि आता टाइम झालेला आहे. फायनली 1 वाजला आहे आणि आम्हाला जायचं आहे आता घरी. जेवण वगैरे करायचं घरी जाऊन. चला बाय बाय. इथंच ब्लॉग खतम करूया आपण, आहे ना भाई? जास्त टाइम झालाय ना आज.